तर नमस्कार मंडळी, हे बघा मला जायचं होतं नेवाशाला. मॅडमला लावली मेहंदी, सार्थक दादानी केलाय चहा. हे पहा, आणि हे कुठं चाललेत काय माहिती. हे पहा कुठं चालला काय तू. तर या चहा घ्यायला. हे बघा सार्थक दादानी ठेवलाय चहा. तर पाहू मॅडमची मेहंदी जर धुवून झाली तर जायचं, नाही तर नाही. हे बघा काय बारीक कोथिंबीर दिसती. आणि मूळ म्हणजे पायलने केली होती साडी ऑर्डर. तर हे पहा साडी आलेली आहे, मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने खोलून. हे पहा सोडलं बन्याला, बन्या खाऊ राहिलाय साडी. हे पहा ही साडी ऑर्डर केली शिक्षक दिनाला. शिक्षक दिना का कशाला ऑर्डर केली साडी? टीचर डेला. कारण की पायल 10वीला आहे ना, त्याच्यामुळं सगळ्या मुलींनी सगळ्या मुलींच्या ग्रुपनी ना साडी एकसारखीच ऑर्डर केली. तर हे पहा मी तुम्हाला साडी दाखवते कशी आहे. कलर आणि ही ऑर्डर केली अक्कानी. आणि हे येऊ राहिलंय काय किडूक आहे काय माहिती. तेव्हा अक्कानी आणि पायलने ऑर्डर केली. तर हे पहा तुम्हाला दाखवते मी साडी कशी. असे काठ आहेत तिचे. पण या ऑनलाईन साड्या काही एवढ्या बरोबर नाही वाटत. हे बा इथं त्याला काय काळा डाग पडलेला आहे काय माहिती. तर पायाला शिवायचं याचं ब्लाऊज. आणि ब्लाऊज हा असा हा राणी कलर म्हणजे ब्लाऊज पीस मला काढून दिलंय. आणि जाता वेळेस माझ्या लक्षात नाही राहायचं तर घेऊन जाय म्हणे. हे पहा इथं ठेवलंय मी खोसून. तर हे जाता वेळेस मला घेऊन जावं लागेल. आणि साडीचा कलर तर छान वाटतोय बरं का. पण हे ऑनलाईन म्हणलं का सूत काय एवढं व्यवस्थित नाही येत, पण अंगावर छान वाटन. आता काय माहिती. पायलने 2 साड्या ऑर्डर केलेल्या आहे नेमकं. पण बघू आता पायल आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते पायल काय म्हणते काय नाही. ही तिची मम्मी म्हणे एकच कोणती तरी साडी घेऊ. मग ही एक घेतली. मग आता दुसरं पार्सल कधी येतं काय माहिती. आणि हे पार्सल पायल आणि पायलची मामी लय साड्या ऑर्डर करत असतात. म्हणजे आरूची मम्मी या दोघी जणी लय पार्सल काही ना काही चालू राहतं यांचं. तर हे पहा आलेली ही साडी. आता ती उद्या कोणती येते काय माहिती, पाहू. हे बघा गुलाबाला काय छान कळ्या आलेले आहे. आणि ह्या झाड असतंय ना का त्याला इतक्या कळ्या येतात ना. हे पहा आता इथं कुठल्या कळ्या. तर पान कमी एवढ्या कळ्या आहेत ह्या एका फांदीला. आणि याच्यामध्ये एखादंच फुल येतं बरं का या अशा कलरचं. बाकीचे जे आहेत ना हे असे लाल राहतात किंवा एकदम डार्क चॉकलेटी होतं. हे बा हे पण हे किती मस्त आहे. हे लाल वाटते आणि हे थोडंसं असं गुलाबी. पण एखादं फुल येतंच याला गुलाबी. तर हे पहा हे 2 कसे वाटते, किती फरक आहे लगेच. पण प्रत्येक म्हणजे जसं झाड आणलंय ना तसं आम्ही याला म्हणजे एक दिवस असं अचानक बघितलं ना तर ते लक्षात यायला म्हणलं एखादं येत असेल. पण मग नंतर वापस याला नाही वर्षभर फुलं राहतात या झाडाला. गावरान गुलाब आहे ना आणि पाणी असल्यामुळं कायम फुलं राहतात. तर दरवेळेस लक्षपूर्वक आम्ही बघतो बरं का या झाडाला. आणि एवढंच येतं. हे कसे हे गुलाब खूप मोठा आहे पण हे उगं छोटं. समजा थोडक्यात बटन गुलाब कसं असते तसंच एवढंच आकाराचं येतं आहे, वाढत नाही हे फुल. तर असं म्हणजे कलम नाही आहे ते. पण मग असं असतंय का नक्की सांगा. कारण की लय भारी फुल येतं आहे ते. पण ती पप्पा फांदी तुटली ना तर ते नीट व्यवस्थित दिसेना. हे पहा इथं एक फुलं आलेलं आहे असं भारी आलं. हे इकडं जे आहे ना याच्या पलीकडून हे सगळे नर्सरीतले. आणि हे गावरान गुलाब आहे. आणि गावरान गुलाब ना एकदा फुलं कळे यायला लागल्या का लय येतात. मॅडम तोडती कोथिंबीर. आता मॅडमला जायचं होतं नेवाशाला तर मॅडम म्हणते आता नको कारण की काहीतरी घ्यायचं आहे. आणि हे पहा मी धुतलं होतं डोकं. तर डोकं असं बोललं आहे ना. शॉर्ट शिवायची. हे पहा मॅडम म्हणती शॉर्ट बाई शिव, फुल नको शिव. कारण की पायल लय बारीक आहे एकदम अशी. तब्येत लय बारीक आहे तिची त्याच्यामुळं व्यवस्थित काही दिसणार नाही.
त्याच्यामुळे मॅडम म्हणती शॉर्ट बाई शिव. तर पाहू पायल काय म्हणते. आता थोड्या वेळाने पायलची शाळा सुटन, तिला आता विचारते, कारण की पायलसाठी स्पेशल मागवलेली ती साडी. तर मग जर तिला आवडली, तिला जर फुलबाई नसन हाफबाई पाहिजे असेल तर हाफबाई शिवण. किंवा मला तर वाटतं, कारण की काठापदराची जर वेगळी बाई शिवली तर काही एवढी व्यवस्थित नाही दिसणार, कारण की काठापदराच्या साड्यांना नाही एवढे डिझायनर बाया चांगल्या वाटत. हो काय म्हणते काय नाही. पायाला आल्याच्या नंतर मी तिला विचारते काय म्हणती. बाई फुल शिवायची हाफ शिवायची, कारण की आणि जर शिवला तर मग काठाचीच बाई शिवण, कारण की तिला छान पण दिसन आणि व्यवस्थित हे करता येईल. कारण की साडी आवरायची हाऊस लय राहतील लेकरांना, पण ते साडी घातल्याच्या नंतर पहिल्यांदा घालणारी पायल साडी कार्यक्रमाला घालत असती बरं का, पण आज दिवसभर ठेवायची म्हणल्यावर तिला पण ती व्यवस्थित झेपता आली पाहिजे ती साडी पण. पाहू शॉर्ट शिवायची का फुल शिवायची मी तिला विचारते. नंतर त्याचप्रमाणे बाई शिवण मी कटिंग करन. तर माझा भाऊ ते कधी येते काय माहिती. झालं आहे आमचं कॅन्सल नेवाशाला जायचं. तर बसले मी तर मॅडमला मेहंदी लावली आणि म्हटलं आता चहा ती घेतलाय. दादांचं काय काय गाणं आहे काय माहिती. हे सुटल्यानंतर नसतं पळतच राहते. ए पायती, अरे ती मेहंदी लावलेली पन्नी उचलली त्यानी तोंडात. ए बने हे पा हे पा हे पा हे बने एकले रग गेली. त्याला आवाज द्या काही. अरे तोंडात तोंडात पाय पाय पायते पायते कपडा. तेव्हा 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 याला नुसतं खेळायला लागतंय. तेव्हा ते पाय काय बन्या. ए बनी ते पाय हेवा हेवा कशा सोबत पण खेळतोय तेव्हा तेव्हा. बन्याचा मालक काय आलेला नाहीये त्या दिवशी. आला किरण मामाच फक्त, यश काय आला नाही. त्याच्यामुळं यशला यायचं होतं, पण त्याची रविवारी होती टेस्ट, त्याच्यामुळं तो काय आला नाही. बन्याची लय खत वाटली यशला. आता काय माहिती, तो त्याला विचारलं म्हणलं का नाही आला दादा. तो म्हणतो अहो आत्या मी डायरेक्ट आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये येणार आहे. मग आता काय माहिती कधी येतोय. पण मामा म्हटलाय किरण मामा आलो ना मध्ये एखादा चक्कर मारला तर मी यशला घेऊन येईन. हे पा आर्यनला आणि त्यांना घेऊन आले तर अक्का माझा भैया कोणत्या कामाला गेले होते, काय काम करून आले. हे पाखर. हा अरे वा 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 कोण आलंय कोण आलंय. सुटली शाळा. हा सुटली का. हा मला वाटलं काय विसरले काय काय नाही आकाच्या नातवांना आणायचं. हा कोणता डान्स घेतलाय मग. लय थकली दिसती बाय. दमली काय लय. अरे त्याच्यामुळं थकली काय माहिती. जाऊ दे मग जा आता हात पाय धुवून घ्या चांगले मस्त स्वच्छ आणि चहा पाणी घेऊन या. ए तू काय घेतलं. तू काय घेतलं. कोणतं भाषण आहे. मराठी का. मला वाटलं इंग्लिश मधूनच घेतलंय. अरे वा आमची आराध्याला हुशार आहे पोरगी. कायम तिचं इंग्लिश मधूनच भाषण राहते आणि ह्यो भाषण करतो आणि कबरावर हात ठेव ठेव बोलतो तसा उपकार करतोय समोरच्या भाषण करतोय. हा काय नको नको कशाला वडापाव कोणाला खायचे. तुम्ही खाता ना मग ती देईन ना सुट्टी. कोण काय करायचं शिक्षण. या बाळाला 600 रुपये दूध मस्त दुडी नाही ग बाई मला नको ते काय ते लोकल दुकान. मॅडमला घेऊन जाय. हा काय दादा. हा तिला विचार बरं विचार. आणि इकडं आता आर्यन म्हणतोय पार्टी तर आता यावेळेस पार्टी आराध्याची आहे. हा हा आरू आता पार्टी काय द्या ना तू. सगळ्यांनी पार्टी दिली. आम्ही हे पाय मॅडमने आणली होती अर्धा किलो का पावशेर भेळ. आम्ही आणले होते सगळ्यांना प्रत्येकाला कुरकुरे वेपर्सचे पुढे. आणि आणि बाबूनी तू काय आणले होते. तू कशाची पार्टी दिली. कशाची पार्टी दिली.
हा हे पा आता आर्यन म्हणतोय आता राहिली आज आज आराध्याची पार्टी आहे आर्यन हा तेव्हा आता ती आता शाळेतून आले का यांना नुसतं काही ना काही खायला पाहिजे भाकर भाजी चहा पाणी करून या म्हणलं अरे बाप ये बा आराध्याला काय आणायचंय काय कशाला दिले 500 रुपये वेपर्सचे पुढे सांगितलेले ये पा आता ही अक्काची पार्टी का मग अक्का पार्टी देणार मग तुझी बहीण कधी पार्टी देणार आहे सांग उद्या देणार आहे का आणि 26 जानेवारीला कोणाची पार्टी 15 ऑगस्टला कोणाची पार्टी हा अरे वा ये बा याचं काय चालू आहे काय नाही पैशाचं डोंगरावर जायचंय आणि 15 ऑगस्टला जायचंय आर्यनला त्यांना फिरायला तर कुठं जाणार आहे काय काय घेतलं हा का बरं आता सकाळी तर अक्काने दिले सगळ्यांना वेपर्स आणि कुरकुऱ्याचे पुढे आणायला पैसे तर हे पा कोण कोण चाललंय वेपर्स पुढे आणायला हे पा यांना नुसतं फिरायला ए पुढे सरक ना दादा यो आर्यनला इरा गेलो आणि करतो ना तिला अजिबात हे करत नाही ऐकत नाही तो अजिबात तिचं तर हे पा कुरकुरे वेपर्स आणायला कोण कोण चाललंय ये पा ते आले का मी आल्यानंतर तुम्हाला दाखवते यांची मस्ती कोण कोण काय काय घेणार ये पा हे पण लागले ना ये पा आराध्याने आणली वेपर्सच्या पुड्याची माळ अरे बा इकडे दाखव इकडून ये हा हे पा 5 रुपयाचं पाहिलं का आज दिली आर्यनला आणि आराध्याला अक्काने पार्टी वेपर्सच्या पुड्यांची तर या सगळे वेपर्स खायला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद.